लाडक्या बहिणीची जी मर्यादा आहे ती 21 ते 65 आहे. 65च्या वरती ज्या महिला जातात त्या आपोआपच त्या लाडक्या बहीण योजनेच्या निकषातून नियमातून बाद होणार आहे. पण त्यांच्यासाठी मग श्रावणबाग योजना सुरू होते. 65 पर्यंत ही योजना आहे. शेवटी हे निकष केले. हे काही सरकारने आज बदलले नाही, काल बदलले नाही, नवीन सरकार निवडून आल्यावर बदलले नाही. 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत ज्यांना आपण निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता योजनेचा फायदा देऊ शकत नव्हतो त्यांच्यासाठी ही योजना होती. 65 वर्ष झाल्यानंतर या योजना त्यांच्यासाठी लागूच होत नाही. त्यांना मग श्रावणबाग योजनेमध्ये अर्ज करावा लागेल किंवा ॲटोमॅटिक शिफ्टिंग करावं लागेल. सिंधीचा पक्ष हा भाजपाच्या पोटातील अपेंडिक्स आहे, तो कधीही कापून टाकला जाऊ शकतो असं खोचक टीका जी आहे संजय राऊत यांनी केली. तुम्ही खूप गंभीर असता का संजय राऊतांच्या संदर्भात? नाही, मी तुम्हाला विनंती करतो आहे की हा राज्य पुरोगामी आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आपण काय शब्दरचना करतो? डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, पाप केल्याने कोरोना होते, हरामखोर या शब्दाचा नॉटी आहे. तरी मला वाटतं की तुम्ही गंभीर होता अशा प्रश्नावर. आपण काय बोलतो? आपलं महाराष्ट्र कुठं आहे? आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी उठायचं, बोलायचं. आणि दुर्दैव हे आहे की तुमच्यासारख्या सज्जन, सुस्वभावी, बुद्धिमान पत्रकारांनी त्यांच्या जाळ्यात फसायचं का? ते काही बोलतील. कधी म्हणायचं रेड्याची शिंग पुरली, कधी म्हणायचं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री का जात नाही, मुख्यमंत्र्याची मुलगी 10वीत आहे म्हणून जात नाही. आणि तुम्हाला त्या चॅनल्सवर त्या बातम्या दाखवायच्या. माझी तर विनंती आहे कधीतरी तुम्ही तुमची एक संघटना करा आणि ठरवा की महाराष्ट्राचं सामान्य ज्ञान आम्ही बिघडवणार नाही. अनेक जण आमच्या संपर्कात एक आरोपी अद्याप फरार याविषयी काय सांगा? पकडून बांधलं पाहिजे, ठोकलं पाहिजे अशा लोकांना. इतकी निर्गुण हत्या होते. महाराष्ट्राला हादरवणारी, लाज वाटणारी हत्या आहे. ठोकलं पाहिजे. त्याच्यासाठी विशेष कायदा पारित केला पाहिजे. आत्ता असणाऱ्या कायद्यामध्ये तरतूद नसेल तर कायदा पारित करून अशा माणसाला चौकात उभं करून साऱ्या महाराष्ट्राच्या लोकांनी सुया टोचल्या पाहिजे. अनेक जण आमच्या संपर्क आहेत. टप्प्याटप्प्याने शिवसेनेत प्रवेश होईल. जे ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर उदय सामंत यांनी उत्तर दिलं. मग चांगली गोष्ट आहे ना. त्यांच्या पक्षात आलं काय, आमच्या पक्षात आलं का? घी कहाँ गया खिचडी में. शेवटी आमच्या महायुती जर मजबूत होत असेल आणि आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये कोणी प्रवेश करत असेल तर अडचण काय आहे? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.